नमस्कार. आज पुन्हा एकदा आपण गीतेच्या चिंतनासाठी आलेलो आहोत. त्यामुळे माझ्याजवळ गीतेचा दुसरा अध्याय आहे आपल्यासमोर आणि आपण मागच्या वेळेस 17व्या श्लोकापर्यंत चिंतन केलं होतं. तो जो श्लोक होता तो म्हणजे ज्याने हे व्यापले सर्व ते जाण अविनाश तू नाशत्या नित्य तत्वाचा कोणीही न करू शके. इथपर्यंत येऊन आपण थांबलो होतो. तर आपण त्याच्यानंतरचा जो श्लोक आहे म्हणजे 18वा तिथपासून सुरुवात करू आता. तर 18वा श्लोक असा आहे, अंतवंत इमे देहा नित्यस्त्योक्ता शरीरिणः अनाशिनो प्रमेयस्य तस्माद्युध्यस्व भारत. हा आहे 18वा श्लोक. तर इथे जर कोणी अनम्यूट झालेलं असेल तर त्यांना मी आता म्यूट करणार आहे. आणि आपण चुकून म्यूट करतो परंतु अनम्यूट करायला म्हणजे अनम्यूट करतो आणि म्यूट करायला विसरून जातो. त्यामुळे ते आता मी आय एम गोइंग टू टेक दॅट फॅसिलिटी ऑफ. आता समजा आपल्याला माझ्याशी काही बोलायचं असेल तर आपण इलेक्ट्रॉनिकली हात वर करावा किंवा व्हिडिओ चालू करावा आपला. तुमचा व्हिडिओ सुरू झाला की माझ्यासमोर तुमचं चित्र येईल. मग आपण तुम्हाला अनम्यूट करू आणि मग तुम्ही प्रश्न विचारू शकता. असं करू. तर हा जो श्लोक होता 18वा आपण आता संस्कृतमध्ये म्हटला परंतु तुम्हाला काही कळला नाही. तर त्याचं जे इंग्रजीतलं भाषांतर आहे ते आपण पहिले वाचू. The material body of the indestructible, immeasurable, and eternal living entity is sure to come to an end. Therefore, fight, O descendant of Bharata. विनाशी देह हे सारे बोलिले त्यात शाश्वत नित्य निस्सीम तो आत्मा अर्जुना झुंज ह्यास्तव. म्हणजे हे सगळे जे आपल्याला समोर दिसत आहेत लोक, आपल्याला काय दिसतंय? आपल्याला फक्त शरीर दिसतंय त्यांचं. आपल्याला त्यांचं जे अविनाशी तत्व आहे, जो आत्मा आहे, तो कुठे दिसतोय? तो तर दिसतच नाहीये. तर ते आत्मतत्व समजून घेण्यासाठी की हे समोरचे जे लोक आहेत हे केवळ देह नसून हे शुद्ध परमात्मा स्वरूपच आहेत हे समजण्यासाठी, म्हणजे हे त्यांचं असं स्वरूप आहे असं नाही, हे तुझंही तसंच स्वरूप आहे. तर दोघांचंही ते स्वरूप आहे हे समजण्यासाठी, ह्याचा बोध होण्यासाठी, ह्याचा अनुभव होण्यासाठी तू झुंज म्हणजे तू युद्ध कर. आता युद्ध कर असं अर्जुनाला सांगितलंय, राईट? पण गैरसमज कसा होतो पहा आपला, की आपण समजा बरोबर दृष्टिकोनातून ही गीता समजून नाही घेतली तर होईल काय की आपला जसा समज आहे किंवा आपण ज्या चुकीच्या आधारावर किंवा आसनावर स्थित आहोत तिथून आपल्याला जशी ती गीता दिसते आहे तशी ती गीता आपल्याला दिसेल आणि तसा आपल्याला बोध होईल. तर आता अनेक लोकांनी गीतेवर बोलताना किंवा गीतेचा अर्थ सांगताना असं सांगितलंय की गीता ही युद्ध प्रवृत्त करण्यासाठी आहे. म्हणजे तुम्ही हिंसा करा असं गीतेने सांगितलेलं आहे, अशा प्रकारे लोकांनी त्याचं इंटरप्रिटेशन केलेलं आहे. तर ते तसं बरोबर आहे किंवा नाही हे आपण स्वतः पडताळून पाहायला पाहिजे की नाही. गीतेचं जे मुख्य तात्पर्य आहे ते हिंसा कर असं नाहीये. युद्ध कर असं अर्जुन आहे म्हणून अर्जुनाला सांगतोय कृष्ण. जर दुसरं कोणी असतं तर त्यांच्यासाठी जे योग्य असेल तेव्हा ते सांगितलं गेलं असतं. युद्ध कर हा अर्जुनाचा त्या क्षणी युद्धामध्ये असल्यामुळे, युद्ध करायला प्रवृत्त झालेला असल्यामुळे, ते युद्ध स्वतःहून त्यांनी ओढवून घेतलेलं नसल्यामुळे, परंतु ते धर्मयुद्ध आहे आणि ते जर नाही केलं तर करून जी काही हिंसा होईल किंवा धर्मयुद्ध केल्यामुळे जे काही नुकसान होईल त्याच्यापेक्षा जास्त नुकसान, त्याच्यापेक्षा कित्येक पटीने जास्त हिंसा जर युद्ध नाही केलं तर होऊ शकते. म्हणजे कसं आहे की समजा आपल्या हाताला गँग्रीन झालेला असला, हाताला म्हणा किंवा पायाला कुठेही, तर आपण काय करू की आपण जिथे गँग्रीन झालेला आहे तेवढा पाय कापून टाकू, हात कापून टाकू, तेवढा भाग कापून टाकू आपल्या शरीरातला. कारण आपल्याला शरीर वाचवायचं आहे. म्हणजे काय आहे की समजा गँग्रीन कापतोय ही पण तर हिंसाच आहे ना. समजा ती हिंसा आपण टाळू पाहिली
तर मग ह्याच्यापेक्षा कितीतरी भयानक मोठ्या प्रकारची, कित्येक पटीने मोठी अशी हिंसा आपल्या बोकांडी येऊन बसेल. मग काय फायदा आहे? तर क्षत्रियाचं कर्तव्य हे आहे, तो युद्धाला उभा आहे आणि त्याच्यावर ते युद्ध लादण्यात आलेलं आहे. तर अशा परिस्थितीमध्ये तू क्षत्रिय आहेस, तू इथे युद्धासाठी आलेला आहेस, त्यामुळे आत्ता युद्ध करणं हे तुझं कर्तव्य आहे, म्हणून तू युद्ध कर. युद्ध करण्यासाठी प्रवृत्त किंवा प्रेरित करण्यासाठी गीता सांगितलेली आहे, असा ह्या गीतेचा अर्थ अजिबात नाहीये. मागच्या वेळेस आपण एकदा केव्हा तरी बोललो होतो, की गीता म्हणजे एका शॉपिंग मॉल सारखं आहे. तर त्या शॉपिंग मॉलमध्ये आपल्या उपयोगाची किंवा आपल्याला ज्या गोष्टीमध्ये रस आहे, त्या गोष्टीचंच दर्शन आपल्याला घडतं. म्हणजे कसं, की टिळकांना गीता रहस्यामध्ये त्यांनी ह्याचं सगळं जे त्यांना समजलेलं तत्व आहे गीतेचं, ते म्हणजे काय सांगितलं, की गीता कर्मयोग प्रधान आहे. म्हणजे आपल्याला ज्ञान जरी झालेलं असलं, तरी सुद्धा ते ज्ञान झाल्यानंतर देखील मनुष्याने कर्म करत राहणं भाग आहे. आणि बरोबर आहे. जोपर्यंत आपण या देहामध्ये आहोत, तोपर्यंत आपल्याला कर्माशिवाय गत्यंतर नाही. कर्म आपल्याला करावं लागणारच आहे. कर्मापासून आपली सुटका नाहीये. परंतु त्या कर्ता भावापासून सुटका पाहिजे, की हे कर्म माझ्याकडून घडतंय. हे कर्म परमेश्वराच्या कृपेमुळे किंवा परमात्म्याच्या शक्तीमुळे घडतंय आणि ते कर्म माझ्याकडून घडून येण्यासाठी मी केवळ त्या परमात्म्याच्या हातातलं शस्त्र आहे. हे जर मला कळलं, तर गीता मला खरंच समजली, असं आपण समजू शकू. तर हा त्या श्लोकाचा खरा अर्थ आहे, की विनाशी देह हे सारे, बोलिले त्यात शाश्वत, नित्य निस्सीम तो आत्मा, अर्जुना झुंज ह्यास्तव. म्हणजे काय, की हे जे शुद्ध आत्मस्वरूप आहे, ते तू स्वतः आहेस. हे समजण्यासाठी तू कृपा करून युद्ध कर. म्हणजे युद्ध हे बाहेरच्या शत्रूशी नाही आहे. युद्ध हे आपल्या मनामध्ये जे खळमळ आहेत, ते स्वच्छ करण्यासाठी आहे. कारण की ह्या सगळ्या खळमळांना आपण धरून ठेवलेलं आहे. त्यांनी आपल्याला नाही धरलेलं आहे. आपल्या मनावर जे काही अविद्या, आवरण, विक्षेप ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत आपल्यावर, ह्यांचे जे संस्कार झालेले आहे आपल्यावर, त्यांना आपल्या मनावरून काढून टाकण्यासाठी ही झुंज आहे. ही झुंज म्हणजे द्रोणाचार्यांना आणि भीष्माचार्यांना मारण्यासाठी किंवा दुर्योधन दुशासनांना मारण्यासाठी नाहीये. माझी जी तपस्या आहे, ती तपस्या माझ्या मनावर हे सगळे जे कुसंस्कार झालेले आहेत आतापर्यंत, त्या कुसंस्कारांना माझ्या मनातून काढून टाकणं, ह्याच्यासाठी मला झुंज द्यायची. तर हा या श्लोकाचा अर्थ मला आत्ता स्फुरला. म्हणजे हा श्लोक मी ह्याच्या आधी वाचला नव्हता. हा मी आत्ता वाचला आपल्यासोबत आणि ह्याच्यावर मी मुक्त चिंतन केलं. तर समजा ह्याच्याबद्दल आपल्याला काही विचार असतील आपल्या मनामध्ये किंवा काही चिंतन करायचं असेल, तर आपण हात वर करा किंवा जर बोलायचं असेल तर मला सांगा. म्हणजे मग तसं आपण त्याच्यावर थोडंसं चिंतन करू 1-2 मिनिट. चालेल? आणि जर नसेल तर मग आपण पुढचा श्लोक घेऊ. तर पुढचा श्लोक असा आहे, य एनं वेत्ति हंतारं यश्चैनं मन्यते हतम्, उभौ तौ न विजानीतो नायं हन्ति न हन्यते. म्हणजे य य म्हणजे एनीवन हू, एनम म्हणजे धिस, वेत्ती म्हणजे नोज, हंतारम म्हणजे द किलर, य म्हणजे एनीवन हू, च ऑल्सो, एनम म्हणजे धिस, मन्यते म्हणजे थिंक्स आणि हतम म्हणजे किल्ड. उभौ म्हणजे बोथ, तौ म्हणजे दे, न म्हणजे नेव्हर, विजानीत म्हणजे आर इन द नॉलेज, न नेव्हर, अयम धिस, हंती किल्स, ना नॉर, हयंते इज किल्ड. म्हणजे काय आहे, की नायदर ही
who thinks the living entity the slayer, nor he who thinks it slain is in knowledge. For the self slays not, nor is slain. म्हणजे काय? जो म्हणे मारितो आत्मा आणि जो मरतो म्हणे, दोघे न जाणती काही, न मारी न मरेची हा. राईट. जो म्हणे मारितो आत्मा, म्हणजे जो कोणी म्हणतो की आत्मा मारतो, आणि जो कोणी म्हणतो की आत्मा मरतो, ते दोघही चूक आहेत. दोघेही काहीही न जाणती. नायदर ऑफ देम नोज. हु इज द वन हू नोज? की न मारी न मरेची हा. आत्मा न मारतो न मरतो. हे ज्याला कळलं त्यालाच खरी गीता कळलेली आहे. बघा, दुसऱ्याच अध्यायामध्ये इतकं जे मूलभूत तत्वज्ञान आहे आपल्या आयुष्याबद्दलचं, आपल्या अस्तित्वाबद्दलचं, ते भगवान सांगतायत अर्जुनाला. परंतु अर्जुनाच्या डोक्यामध्ये हा विषय शिरतच नाही. कारण की त्याच्या डोक्यावर इतका जास्त पगडा आहे देहबुद्धीचा, की हा देह म्हणजे मी, या देहाच्या आतमध्ये मी, आणि या देहाच्या बाहेर म्हणजे जग. आणि मला हे जे सगळे लोक दिसत आहेत माझ्या समोर, ते सगळेच्या सगळे लोक हे माझे शत्रू, आणि मी ह्यांना मारणार. म्हणजे कोणाला मारणार? ह्यांच्या शरीरांनाच मारणार ना. किंवा ह्यांची शरीर समजा मी खापली, तरी सुद्धा माझा जो आत्मा आहे, ही इज नायदर द किलर, म्हणजे तो मारणारा पण नाहीये, आणि त्यांचा जो आत्मा आहे तो मरणारा पण नाहीये. आणि त्यांचा आत्मा आणि माझा आत्मा वेगळा नाहीये. आत्मा हा एकच आहे. आत्मा सगळ्यांचा एकच आहे. आत्मा हा अनंत आहे. आत्मा हा अविनाशी आहे. आत्मा न कधी जन्मणार आहे, न कधी मरणार आहे. तर ज्यांनी असं समजलं की आत्मा मारतो, आणि ज्यांनी असं समजलं की आत्मा मरतो, दोघांनाही काही समजलेलं नाही. हे ह्या श्लोकाच्या मागचं तात्पर्य आहे. तर ह्याच्या नंतरचा जो श्लोक आहे ना, तो श्लोक खूप महत्वाचाही आहे. तो कठोपनिषदामधनं ऑलमोस्ट जसाच्या तसाच इथे आणलेला आहे व्यासदेवांनी, कृष्णाच्या तोंडी घातलेला आहे. त्याच्यामध्ये थोडा एखाद दुसऱ्या शब्दाचा फरक आहे. मला तो श्लोक पूर्णपणे आठवत नाही, कारण की मला संस्कृत तितकंसं चांगलं येत नाही. पण हा जो श्लोक आहे याचा आपण अर्थ समजून घेऊ व्यवस्थित. म्हणजे मग ते खूप फंडामेंटल, म्हणजे मूलभूत अंडरस्टँडिंग किंवा बोध आहे गीतेचा. ठीक आहे. न जायते म्रियते वा कदाचित, नायं भूत्वा भविता वा न भूयः, अजो नित्य शाश्वतोऽयं पुराणो, न हन्यते हन्यमाने शरीरे. असा श्लोक आहे पहा. सो फॉर द सोल देर इज नायदर बर्थ नॉर डेथ ॲट एनी टाइम. ही हॅज नॉट कम इन टू being, nor does come into being, and will not come into being. He is unborn, eternal, ever existing, and primeval. He is not slain when the body is slain. Hmm. न जन्म पावे न कदापि मृत्यू, होऊनि मागे न पुढे न होय, आला न गेला स्थिर हा पुराण, मारोत देहास परी मरेना. असा श्लोक आहे. विनोबांनी याचं सगळं सुंदर सुंदर भाषांतर म्हणा किंवा भावांतर केलेलं आहे. तर बघा की न जन्म पावे न कदापि मृत्यू, ह्या आत्म्याला न जन्म आहे न मृत्यू आहे. होऊनी मागे न पुढे न होय, म्हणजे असं त्याचं भूतकाळ भविष्यकाळ असं काहीच नाही आहे. आला न गेला स्थिर हा पुराण, म्हणजे तो जसा आहे तसाच आहे. त्याचा न जन्म झालेला आहे, न त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचा बदल झालेला आहे. आणि पुराण म्हणजे तो अगदीच जुना असला तरी नवीन. पुराण ह्या शब्दाचा अर्थ जुना जरी असला तरी सुद्धा तो नवीनच असतो, नित्य नूतन असतो. याला म्हणतात पुराण. मारोत देहास परिमरेना. देहाला जरी मारलं तरी सुद्धा हा मरत नाही. तर हे आहे. तर हे कठोपनिषदामधनं ऑलमोस्ट जसंच्या तसं गीतेमध्ये आलेलं आहे. कठोपनिषदामध्ये यमराज नचिकेताला हेच सांगतात, की नचिकेताला माहिती करून घ्यायचं असतं की ह्या आत्म्याचं स्वरूप काय आहे. तर तेव्हा यमराज त्याला तेच सांगतात की ह्याचा ना कधी जन्म झाला होता, ना ह्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचा बदल आहे, ना हा कधी मरणार आहे. तर हे आपलं खरं स्वरूप आहे. तर हे जर आपल्याला कळलं तर मग काय होईल?
की जी गोष्ट बदलते आहे किंवा जी गोष्ट सारखी नाश पावते आहे, त्या गोष्टीबद्दल आपल्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचा शोक किंवा दुःख होणार नाही. तर बदलणारी वस्तू काय? बदलणारी वस्तू माझं शरीर आहे. तर मागच्या वेळेसही आपण चिंतन केलं होतं पहा, की प्रत्येक क्षणी हा देह बदलतोय की नाही? म्हणजे जसा आत्ता ह्या क्षणी आहे, तसा तो ह्याच्या पुढच्या क्षणी नाही राहणार, आहे की नाही? तर जर मी ह्याला धरून ठेवलं, कवटाळून ठेवलं किंवा ह्याच्यासोबत मी आसक्त झालो, तर मग काय होईल? तर मग मला दुःख होईल ना. दुःखाशिवाय मला काही होऊच शकत नाही. कारण की जी गोष्ट मी धरून ठेवलेली आहे, ती गोष्ट बदलणारी आहे. त्यामुळे जशीच्या तशी ती राहू शकत नाही. तर हे जेव्हा मला कळतं, त्याच्यामुळे ह्याच्यातून आसक्तीमधून आपण निवृत्त होतो. आणि हेच तर खरं गीतेचं तात्पर्य आहे, की आपण चुकीच्या गोष्टींना धरून ठेवलेलं आहे. आपण चुकीच्या मान्यतांना धरून ठेवलेलं आहे. तर त्या मान्यता आपल्या मनातून जेव्हा पूर्णपणे जातात, परंतु दुसऱ्या चुकीच्या मान्यता त्याच्यावर आपण आणून बसवून नाही ठेवत. म्हणजे ह्या चुकीच्या मान्यतांचं निरसन एकदा झालं, निराकरण एकदा झालं, की त्याच्यानंतर ह्याच्यावर दुसरी चुकीची मान्यता आपण नाव येऊन बसवत नाही. तर हे गीतेचं खरं तात्पर्य आहे. तर हे जर आपल्याला कळलं, तर फार आनंदाची गोष्ट आहे. आता ह्याच्याबद्दल काही जर कोणाला चिंतन करायचं असेल किंवा काही म्हणायचं असेल, तर आपण हात वर करू शकता इलेक्ट्रॉनिकली. मग आपण तुम्हाला अनम्यूट करू आणि मग तुम्ही बोलू शकता. आणि जर तसं नसेल, तर आपण ह्याच्या पुढचा श्लोक घेऊ. तर ह्याच्या पुढचा श्लोक असा आहे, वेदा विनाशिनं नित्यं य एनमजम् अव्ययम् कथं स पुरुषः पार्थ कं घातयति हन्तिकम्. O Partha, how can a person who knows that the soul is indestructible, eternal, unborn, and immutable kill anyone or cause anyone to kill? हं? निर्विकारची हा नित्य जन्म मृत्यूहुनी पर जाणे हे तत्व तो कैसा मारी वा मारवी कुणा. म्हणजे जन्म मृत्यूहून पर म्हणजे त्यांच्या पलीकडे आहे निर्विकार हा आत्मा. हे तत्व ज्याला समजलेलं आहे, तो कसा काय मारेल कुणाला किंवा कुणाला मारवेल? हं? कैसा मारी वा मारवी कुणा, असं नाही होऊ शकत. अनबॉर्न अँड इम्युटेबल किल एनीवन और कॉज एनीवन टू किल, असं नाही होऊ शकत ना. आपल्याला जर कळलं की हा आत्मा हे जे खरं आपलं तत्व आहे, म्हणजे आपल्यामध्ये आपण देह नसून देहाच्या पलीकडे जो आत्मा आहे तो आपण आहोत, हे जर आपल्याला कळलं आणि प्रत्येक देहामध्ये तोच आत्मा आहे, म्हणजे माझा आत्मा आणि इथे जे सगळे लोक बसलेले आहेत त्यांचा आत्मा वेगळा नाही आहे. आत्मा हा एकच आहे. जे वेगळे वेगळे आहेत असं आपल्याला वाटतं ना, त्याला म्हणतात जीव. जीव म्हणजे काय, की ह्या आत्म्याला समजा पंचकोशांची उपाधी चढवली, तर जे दिसेल त्याला आपण जीव म्हणतो. म्हणजे जीव हे ह्या आत्म्याचं प्रतिबिंब आहे आणि आपण त्या प्रतिबिंबालाच खरं मानतो. ही आपली खरी समस्या आहे. तर जर आपल्याला कळलं की निर्विकारची हा नित्य जन्म मृत्यू होनी पर, तर तो कैसा मारी वा मारवी कुणा, नाही होऊ शकत ना. अशी व्यक्ती ही विल नॉट बी एबल टू किल एनीवन और कॉज एनीवन टू किल, असं नाही होऊ शकत. असं आहे. तर त्याच्यानंतरचा जो श्लोक आहे त्याच्यामध्ये हा पण फार लोकप्रिय आहे आणि आपण प्रत्येक वेळेस समजा एखादी व्यक्ती गेली तर त्याच्यानंतर असा श्लोक आपण वाचतो किंवा असा श्लोक मी अनेक वेळा वर्तमानपत्रांमध्ये ज्या जाहिराती येतात त्याच्यामध्ये पण बघितलेलं आहे. वासांसी जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि तथा शरीराणि विहाय जीर्णान् यन्यानि संयाति नवानि देही. हं? तर ह्याचं जे इंग्रजीमधलं ट्रान्सलेशन आहे, ॲज अ पर्सन पुट्स ऑन न्यू गारमेंट्स गिव्हिंग अप ओल्ड वन्स, द सोल similarly accepts new material bodies, giving up the old and useless ones.
हं. तर सांडूनिया जर जीर्ण वस्त्रे, मनुष्य घेतो दुसरी नवीन, तशी चिटाकू निजुनी शरीरे, आत्मा ही घेतो दुसरी निराळी. ज्याप्रमाणे आपण जुने कपडे जेव्हा ते विरून जातात, विटून जातात, तेव्हा आपण त्यांना डिस्कार्ड करतो, त्यांना आपण टाकून देतो आणि मग दुसरी वस्त्र घेतो. तशाच प्रकारे हा जो जीव आहे, हा जीव एक शरीर टाकतो आणि दुसऱ्या शरीरामध्ये जातो. म्हणजे ह्याच्यामध्ये भगवान आत्मा म्हणतायत, पण तो आत्मा जो आहे तो जीवभावानी जर आपण घेतलं तर बरं आहे. आत्मा, कारण की आत्मा एकच आहे. परंतु त्या आत्म्याचं जे प्रतिबिंब आहे, ज्याला आपण जीव म्हणतो, त्या जीवभावामध्ये जेव्हा आपण असतो, तेव्हा तो जीव जो असतो तो एका शरीरातून दुसऱ्या शरीरामध्ये जातो, असं होतं. तर प्रज्ञा त्यांनी हात वर केलेला आहे, त्यामुळे आपण त्यांना अनम्यूट करू. तर प्रज्ञा, तुला काय विचारायचं सांग. दादा, तुम्ही याच्या आधीचा जो श्लोक बोललात निर्विकारची हा चेंजेस बद्दल, नित्य जन्म मृत्यू होई बरं तो. नाही, आपण जो म्हणालो ना की आपण ज्या मनातल्या ज्या गोष्टी आहेत, जे चेंजेस होतात, हा, त्याच्याबद्दल जास्ती विचार न करता इफ वी मूव्ह ऑन, देन इट इज गुड फॉर अस. जसं तुम्ही जेव्हा शरीरात मधले बदल त्यांच्याबद्दल बोललात, तो श्लोक. ओके. तर त्याच्याबद्दल काय प्रश्न. त्याच्याबद्दल मला प्रश्न असा आहे की आपण प्रत्येक चेंज जो आहे तो आपल्याला नकोच असेल असं तर आपण नाही ना म्हणू शकत. कुठले कुठले चेंजेस आपल्याला चांगले पण वाटतात किंवा रादर कुठले चेंजेस आपल्याला हवे असतात म्हणून आपण ते करतो. बरोबर आहे ना. तर आपण जे बदल आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला हवे आहेत असं वाटत असतं, त्यांच्यासाठी आपण पुरुषार्थ करतो आणि तो अवश्य करावा. परंतु आपण पुरुषार्थ केल्यानंतर देखील जर तो बदल घडला नाही, तर ती परमेश्वराची कृपा आहे असं समजून त्याच्याबद्दल दुःखी कष्टी न होणं, ह्याच्यात पुरुषार्थ आहे. आणि समजा ओके. आपण एखाद्या बदल घडण्याच्या प्रेरणेने किंवा घडवून आणण्याच्या प्रेरणेने काहीतरी कर्म केलं आणि तो देवाच्या कृपेने बदल घडून आला, तर तो बदल मी केला अशा प्रकारचा वृथा अभिमान देखील धरण्याची काही गरज नाही. तो देखील ईश्वराचाच प्रसाद आहे असं समजून तो ग्रहण करायचा आहे. तर हे करायचंय. असं नाही म्हणत आहे की तुम्ही पुरुषार्थ करूच नका, करा ना. म्हणजे अर्जुनाचा पुरुषार्थ या परिस्थितीमध्ये काय होता, की आपण लढावं. झुंज तू असं म्हणतात ना भगवान. तर झुंज तू याचा अर्थ असा नाही की गीता युद्धाला प्रेरित करणारी किंवा प्रवृत्त करणारी आहे म्हणून. ते नाही म्हणत मला. हा, तुझा पण जो तुम्ही बदल आता आहे, म्हणजे तू जो प्रश्न विचारला की बदल घडवून आणायचाच नाही का, आणायचा. परंतु तो घडून आला तर ती देखील ईश्वराची कृपा आहे, आणि जर घडून नाही आला तर ती देखील ईश्वराची कृपा आहे. हे समजायला पाहिजे. हो, कळलं. पटतं. पटलं ना. ऑल आणि राईट. हो, आणि ते ऍक्च्युली ते आपण जे आधी मागे चिंतन केलं होतं त्याच्याबद्दल रिलेटेड पण आहे. जेव्हा आपण बोललो होतो की आपण कुठल्या गोष्टीचा अट्टहास करू नये. जे हा सहज होतं हा, ते दॅट इज कन्सिडर्ड एज गॉड्स विल. ते प्रश्नच नाही. त्याच्याशी रिलेटेड सुद्धा आहे. प्रश्नच नाही. म्हणजे आपण जरी काही केलं ना, म्हणजे आपण कर्माबद्दल देखील चिंतन केलं होतं बघा, की तर कर्म तर आपण करू, परंतु त्या कर्माचं जे फळ आहे ना, ते संपूर्णपणे आपल्या अधिकारात नाहीये. त्याच्यावर आपण पुन्हा करू चिंतन वाटल्यास, कारण की हे जोपर्यंत अगदी मूलभूत तत्व आपल्याला लक्षात येत नाही, तोपर्यंत आपल्याला ह्याच्या पलीकडे जाताच नाही येणार. म्हणजे ह्या दुसऱ्या अध्यायात सुद्धा कर्माचा सिद्धांत समजावून सांगितल्यानंतर मग त्याला जास्त त्याचं विवरण पुढच्या अध्यायांमध्ये आलेलं आहे. परंतु जो मूलभूत त्याचा अर्थ आहे किंवा मूलभूत जे तत्व आहे, ते सगळंच्या सगळं तत्व भगवंतांनी दुसऱ्या अध्यायामध्ये सांगून टाकलेलं आहे. दुसऱ्या अध्यायामध्ये खरं तर गीता पूर्णपणे सांगून टाकलेली आहे, आणि ती गीता जर आपल्याला समजून घेण्याची पात्रता असेल, तयारी असेल, हं, की नाही भगवंतांनी मला हे सांगितलेलं आहे, त्यामुळे ते मी तशा प्रकारे तंतोतंत पाळणार आणि मग सुरू करणार आपलं आयुष्य. तसं काही अर्जुनाच्या बाबतीत झालं नाही. कारण की आपले जे जुने संस्कार असतात ना प्रज्ञा, ते इतके जास्त प्रबळ असतात, की आपल्याला
आता बघ, की आपण 3, 4, 5 आठवडे चिंतन करतोय राइट ह्या सगळ्या विषयावर. परंतु मी सुद्धा कधी-कधी ना पुन्हा ही जी रेकॉर्डिंग्स आहेत ती पुन्हा ऐकतो. समजून घ्यायला, की आपण काय चिंतन केलं होतं किंवा काय चिंतन झालं होतं तेव्हा. ठीक आहे. तर पुष्कळदा असं जाणवतं, की तेच आपण जर पुन्हा ऐकलं ना, तर तेच आपल्याला नव्याने कळतं. तर तसं जरूर करावं. ह्यालाच म्हणतात मनन आणि निधिध्यासन. म्हणजे पहिले आपण ऐकलं राइट? ह्याला म्हणतात श्रवण. तर वेदांतामध्ये खरं म्हणजे अद्वैतामध्ये 3 खऱ्या प्रॅक्टिसेस आहेत. म्हणजे 3 साधनं आहेत. पहिलं म्हणजे श्रवण. श्रवण म्हणजे काय? की ऐकलं. कोणाकडनं? की ज्याला हे कळलेलं आहे त्यांच्याकडनं. म्हणजे हे जे ऋषीमुनी होते, ज्यांनी ही सगळी उपनिषदं लिहून ठेवली, तर त्यांनी ती गुरु शिष्य परंपरेमध्ये मौखिक ट्रेडिशनमध्ये सांगितली. म्हणजे कसं, की त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा गैरसमज नको. आता पुस्तक आहे ना, आपण आपल्या हातामध्ये जर पुस्तक असेल, तर त्या पुस्तकातला जो शब्द आहे, तो शब्द आपण वाचला. मग त्याचा अर्थ आपल्या डोक्यामध्ये आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला. परंतु जर गुरूंनी आपल्याला प्रत्यक्ष समोरासमोर बसून सांगितलं, याला म्हणतात उपनिषद. म्हणजे मग काय, की त्या गुरूला त्याचा अर्थ खरंच काय अभिप्रेत आहे, तो अर्थ आपल्या मनामध्ये प्रगट होतो आहे किंवा नाही, हे दोघंही एकमेकांना विचारून आणि डिस्कशन करून व्हेरिफाय करू शकतात ना. म्हणून उपनिषदाची गरज आहे किंवा म्हणून ह्या सगळ्या चिंतनाची किंवा ह्या सत्संगाची गरज आहे, की ह्या शब्दाचा अर्थ, माझ्या तोंडातून निघणाऱ्या प्रत्येक शब्दाचा अर्थ मला काय अभिप्रेत आहे, तो खरोखरीच तुला तसाच कळतो आहे किंवा नाही, हा सगळा ह्या चिंतनाचा खरा अर्थ आहे किंवा ह्याचं तात्पर्य हे आहे. तर असं आहे. तर हे पटतंय का? म्हटलं. पटलं ना? हां. थँक यू. शुअर. हे बघ, तू इतक्या प्रेमाने इथे येतेस आणि आपल्या मनातल्या शंका ज्या आहेत त्यांचं निरसन करून घेण्याचा प्रयत्न करतेस. याच्याबद्दल मला खूप जास्ती समाधान आहे आणि त्याच्याबद्दल मला तुझा आदर पण आहे, कौतुक पण आहे आणि प्रेम पण आहे. असं आहे. तर हे चिंतन जर खरंच करण्याची इच्छा असेल आणि त्याच्यामुळे मला जो आनंद होतो ना, त्याचं वर्णन नाही करू शकत मी. तर तो आनंद सगळ्यांना जेव्हा आपण वाटतो, तेव्हा तो आनंद द्विगुणित, त्रिगुणित, शतपटीत होतो. असं होतं. तर शतगुणित होतो. शतपटीने वाढतो. आपण ह्याच्या पुढचा श्लोक घेऊ आता. ना आपण ते सांडूनिया जर्जर वस्त्र, जीर्ण वस्त्र हे पण झालं आपलं राईट. तर एक सेकंड. डॉक्टर प्रकाश कोंडेकर, आपण बोलण्याचा प्रयत्न करत आहात. तर मी तुम्हाला अनम्यूट करतो. तर आपण बोला त्याच्याबद्दल अवश्य. आपण अनम्यूट आहात आता. पण जसं आता म्हटलं की काही क्रेडिट घ्यायचं नाही, जे काय आहे ते त्याने सगळं केलेलं आहे. मग याच्यात त्या व्यक्तीचा कॉन्फिडन्स कमी नाही का होणार? त्यावेळी त्या व्यक्तीने आपलं सगळं जे काय मेहनत आहे किंवा विचार आहे ते त्याच्यात टाकलेले असतात आणि त्याप्रमाणे ते करत असते. पण तुम्ही जसं म्हटलं किंवा म्हणजे गीतेमध्ये जसं आहे की जे काही केलंय ते मी नाही केलं, ते जी अज्ञात शक्ती आहे त्यांनी केलेलं आहे. बरं. कमी नाही का आपला होणार? मला कळला आपला प्रश्न. मी थोडासा रिपीट करतो कारण की आपला आवाज ना फारच हळू ऐकू आला सगळ्यांना. मला पण फार हळू ऐकू आला, पण मी तो बरोबर समजून घेण्याचा प्रयत्न केला. तर आपल्या म्हणण्याचा अर्थ असा होता, की समजा आपण अशा प्रकारे विचार केला, म्हणजे गीतेने सांगितलंय तशा प्रकारे, तर मग त्याच्यामध्ये जी व्यक्ती जे काही कर्म करते आहे, तिचा आत्मविश्वास कमी नाही का होणार? असं नाहीये. हे जे सांगितलं गेलेलं आहे, हे आपला आत्मविश्वास कमी करण्यासाठी अजिबातच सांगितलेलं नाहीये. जर खरोखरीच आपला आत्मविश्वास ह्या शब्दाचा अर्थ काय? आत्मविश्वास म्हणजे आत्म्यावर विश्वास आणि आत्म्यावर जर विश्वास असला, तर परमात्म्यावर देखील विश्वास असेल आणि परमात्म्यावर जर पूर्णपणे श्रद्धा असली, तर मग त्यांनी आत्मविश्वास वाढायलाच पाहिजे. कसं असतं बघा, की आपण कर्म जरी केलं, कुठलंही कर्म केलं, तरी सुद्धा ते कर्म पूर्णत्वाकडे जाण्यासाठी किंवा पूर्ण होण्यासाठी किंवा त्या कर्माचं फळ मिळण्यासाठी अनेक प्रकारच्या शक्ती एकत्रित याव्या लागतात की नाही? त्याच्याशिवाय त्याचं फळ मिळेल कसं?
म्हणजे ठीक आहे, मी केलं आणि पुरुषार्थ करणं किंवा कर्म करणं आपल्या हातात आहे आणि आपलं कर्तव्य पण आहे, करायलाच पाहिजे. परंतु केवळ त्याच्यामुळे कर्मफळ नाही होत, हे माहिती पाहिजे. म्हणजे कर्मावर आपला पूर्ण अधिकार आहे. कर्मणी एव अधिकार असते. मा फलेषु कदाचन म्हणजे की ते फळ जे आहे, ते फळ हे कर्म जर बरोबर झालेलं असेल, तर त्याचं कर्माचं फळ बरोबर मिळेलच. प्रश्नच नाही. कर्माचं फळ हे निसर्गाच्या नियमांप्रमाणे मिळत असतं. निसर्गाचे नियम म्हणजे हे फिजिकल लॉज जे आहेत ते भौतिक नियम झाले, परंतु ऍट द सटल लेवल म्हणजे सूक्ष्मतेने जर आपण त्याचा विचार केला, सूक्ष्म पातळीवर, मला तो शब्द आठवत नव्हता, ऍट द सटल लेवल म्हणजे सूक्ष्म पातळी, त्या पातळीवर जर विचार केला तर कर्माचा कायदा जो आहे तो कसा की आपण जे काही कर्म करू त्या कर्माचं फळ आपल्याला भोगावं लागेल. भोगावं लागेल म्हणजे वाईट असेल तर भोगावं लागेल आणि चांगलं असेल तर आपण ते एन्जॉय करू, असं होईल. ह्याच्यात आपण विचारलंय की व्हॉट अबाउट स्टुडंट्स पासिंग दी एक्झाम. बरोबर आहे, आपण जर व्यवस्थित अभ्यास केला असेल तर आपण परीक्षेमध्ये पास होऊच, प्रश्नच नाही. आणि पास झालेल्या विद्यार्थ्याचं आपण कौतुक पण करू, म्हणजे त्याच्यासाठी आपण तर हे मेरिट लिस्ट वगैरे पब्लिश करतो की नाही. म्हणजे मग इतर मुलांना देखील प्रेरणा मिळावी ह्यांच्याकडनं, ह्या मुलांकडनं, की अरे हा, ह्यांनी इतका अभ्यास केला, ह्यांनी इतकं सगळं व्यवस्थित सगळं केलं आणि त्याच्यामुळे त्यांचा इतका चांगला निकाल लागला. बरोबर आहे, प्रश्नच नाही. तर जेव्हा आपण विद्यार्थी स्थितीमध्ये असतो किंवा विद्यार्थी दशेमध्ये असतो, तेव्हा अशा प्रकारे आपण चिंतन करतो आणि अशा प्रकारे आपण चिंतन करून, कर्म करून, पुरुषार्थ करून परीक्षेमध्ये चांगल्या तऱ्हेने आपण पास व्हावं, असं सगळ्यांनी करायलाच पाहिजे. जीवनाच्या परीक्षेत देखील आपण पास व्हायलाच पाहिजे. तर त्याच्यासाठी कर्म अवश्य करावं. परंतु केवळ मी कर्म करतोय किंवा केवळ माझ्या कर्मामुळे, मी कर्म केल्यामुळेच हे सगळं होत आहे, असा वृथा अभिमान बाळगू नये. हे त्याच्या मागचं तात्पर्य आहे. तर हे जर आपल्याला कळलं तर आत्मविश्वास कशाला कमी होईल. आपण संपूर्णपणे आत्मविश्वासाने जे काही करायचं आहे त्याच्यासाठी कटिबद्ध होऊन जाऊ आणि त्याच्यात मन ओतून, जीव ओतून करू सुद्धा. त्याच्यातनं आपण आनंद प्रकट करू. परंतु ते केल्यामुळे मला दुसरं काहीतरी फळ मिळणार आहे, नंतर मग मी सुखी होईन वगैरे, अशा प्रकारची भ्रांती आपल्या मनातनं चालली जाते. हे त्याच्या मागचं तात्पर्य आहे. ठीक आहे. तर आपण ह्याच्यानंतरचा श्लोक घेऊ आता. नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः. तर हा बघा, हा देखील श्लोक अतिशय लोकप्रिय आहे. खूपदा लोक सांगतात की द सोल कॅन नेव्हर बी कट टू पीसेस बाय एनी वेपन, नॉर बर्न बाय फायर, नॉर मॉइसन्ड बाय वॉटर, नॉर विदर्ड बाय द विंड. ठीक आहे. तर ही 4 महाभूतं आपण ह्याच्यामध्ये बघितली. नैनम छिंदंती शस्त्राणी म्हणजे शस्त्रांनी आपण काय कापू शकतो. न एनम छिंदंती शस्त्राणी, शस्त्रामुळे हे कापलं जाऊ शकत नाही. तर शस्त्रांनी काय कापलं जाऊ शकतं. शस्त्रांनी जे पृथ्वी तत्व असेल ते कापलं जाईल. म्हणजे समजा हे पुस्तक जे आहे हे पृथ्वी तत्व आहे, जड आहे, तर हे फाडून टाकू शकतो मी, ह्याचे 2 तुकडे होऊ शकतात, राईट. तर ते जे आत्मतत्व आहे ते असं 2 तुकडे नाही करता येत त्याचे, म्हणजे ते पृथ्वी तत्वाच्या पलीकडे. पृथ्वी तत्वाच्या पलीकडे काय, जलतत्व आहे. हा, तर ते ओलं पण नाही करतायत. ठीक आहे. पाणी त्याला ओलं नाही करू शकत, कुठलंही शस्त्र त्याला तोडू नाही शकत. ठीक आहे. आणि अग्नी त्याला जाळू नाही शकत. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर वारा त्याला वाळवू नाही शकत, असं होतं. आता ह्या 4 गोष्टी आपल्याला निसर्गामध्ये कुठे दिसतात. ह्या 4 गोष्टी आपल्याला दिसत आहेत की रोज. ह्या 4 गोष्टींचा प्रभाव ज्याच्यावर पडू शकत नाही असं तत्व कुठलं आहे निसर्गामधलं. ते तत्व म्हणजे आकाश. आकाशामध्ये समजा ज्वालामुखी आला किंवा मोठं वादळ आलं किंवा खूप पाऊस पडला किंवा पूर आला किंवा भूकंप झाला, तरी देखील आकाशाला काही नाही होत. आकाश तर जसंच्या तसंच आहे ना, त्याला काहीच फरक नाही पडला. तर भौतिक
जगामध्ये समजा आपल्याला आत्मा म्हणजे काय याचा विचार करण्याची इच्छा झाली, तर आपण आकाशाचा विचार करावा किंवा आकाशाचं चिंतन करावं. तर आकाशामध्ये चारही गोष्टी होतात या, म्हणजे पृथ्वी, जल, अग्नी आणि वायू. हे चारही महाभूत आकाश महाभूताच्या आत आहेत, आकाशामध्ये स्थित आहेत. परंतु त्यांचा आकाशावर परिणाम काही होत नाही. म्हणजे आकाश ह्या चारहींमुळे प्रभावित नाही होत. यांना आधार देत आहे परंतु प्रभावित होत नाही. तर त्याचप्रमाणे आपण देखील ह्या पंचमहाभूतांना, आपल्या शरीराला, ह्या जगाला आधार देत असतो, परंतु आपल्यामध्ये त्याच्यामुळे काही फरक पडत नाही. पण जेव्हा फरक पडतोय किंवा त्याचा प्रभाव आपल्यावर होतोय असं जेव्हा आपल्याला वाटतं, तेव्हा आपण ह्या संसारामध्ये अडकलेलो आहोत, या प्रपंचामध्ये अडकलेलो आहोत. प्रपंच म्हणजे काय? की हे जे पाच आहेत ना, हेच पंच. प्रपंच म्हणजे आधीपासून जे आहेत ते आतापर्यंत, ह्यांच्यामध्ये जर आपण अडकलो किंवा ह्यांना जर हे खरे आहेत असं मानलं, तर आपण ह्याच्यामध्ये अडकतो. कधीपर्यंत? जोपर्यंत आपण ह्याला खरं मानतो तोपर्यंत. ज्या क्षणी आपल्याला हे लक्षात येतं की हे जे आहेत पाच, हे पाच जाणवत आहेत, परंतु ते खरे नाही आहेत. आता हे कसं आहे पहा, तुम्हाला थोडंसं जरा सूक्ष्मतेने याच्यावर चिंतन करून सांगतो की पाचही महाभूत आहेत हे कसं कळतं आपल्याला? हे आपल्या इंद्रियांनी आपल्याला कळतं, असं होतं. तर प्रज्ञा, तुला आणखीन एक प्रश्न आहे, तर त्यामुळे तू अनम्यूट करू शकतेस स्वतःला आणि विचारू शकतेस. विचार. हो, दादा थँक्यू. जे तुम्ही आता पंचमहाभूतांबद्दल म्हटलं, की आपल्याला ते फक्त जाणवतात, पण त्याचा फिजिकल एक्झिस्टन्स तेवढा जाणवत नाही. पण म्हणजे आपल्या बॉडीच्या शुद्धीसाठी जे आहे ते वेगवेगळ्या प्रकारचे स्नान पण पंचमहाभूतांनी म्हणजे असे मी ऐकलेले आहे, की आपण जसं पाण्याने अंघोळ करतो, तसंच असं आपण दृष्ट काढणं म्हणतो किंवा अग्निस्नान जे म्हणतो. त्याच्यानंतर सद्गुरूंचा जो आश्रम आहे तिथे रोज सकाळी त्यांना जे आहे त्या सगळ्या भक्तांना वायू स्नान घडतात. बिकॉज त्यांची आश्रमाची दिशा अशी आहे की ते पूर्व पश्चिम वारं जेव्हा सुरू असतं तेव्हाच ते चिंतन तिथे करत असतात, त्यांचा अभ्यास करत असतात. सो मग ह्या महाभूतांना जे आहे ते सूक्ष्मपणे जाणून घेण्यापेक्षा जे आहे ते ऍक्सेप्ट करण्यात काय वाईट आहे? बरोबर आहे. सी कसं आहे की आहे ते ऍक्सेप्ट करणं तर आपल्याला भागच आहे. आहे ते ऍक्सेप्ट न करून जाऊ कुठे आपण? आपण तर जाऊच शकत नाही. आणि ही पंचमहाभूत जी आहेत ना, त्या पंचमहाभूतांची शुद्धी करणं हे पण आपलं कर्तव्य आहे. आपण त्याला शौच म्हणतात. आपल्या योगाच्या भाषेमध्ये ह्या सगळ्यांची शुद्धीकरण, ह्या सगळ्यांचं जे शुद्धीकरण आहे ना, त्याला शौच म्हणतात. आपण ह्याच्यावर थोडंसं करू चिंतन. हा चांगला प्रश्न विचारला तो, की ही जी पंचमहाभूत आहेत, तर पृथ्वी तत्व हे सगळ्यात जास्त स्थूल तत्व आहे, म्हणजे ग्रोस. त्याच्यापेक्षा सूक्ष्म तत्व आहे ते जलतत्व आहे. तर कसं होतं पहा, की पृथ्वी तत्व जे आहे ना, त्याला जलतत्व शुद्ध करू शकतं. म्हणजे आपली भांडी खरकटी झाली की आपण पाण्यात धुतो, आहे की नाही? तर जलतत्वाने पृथ्वी तत्व शुद्ध झालं. ठीक आहे. पण जलतत्वाला काय शुद्ध करतं? तर अग्नितत्व. म्हणजे आपण ती भांडी जेव्हा आपल्या ड्रेन रॅकवर वाळायला ठेवतो, तेव्हा वातावरणातली जी गरमी असते, म्हणजे जो अग्नी असतो, तो ते पाणी वाळवतो, त्याची वाफ होते. म्हणजे मग ते कोरडं होतं भांडं. कोरडं होणं भांडं याचा अर्थ अग्नितत्वानी जलतत्वाला शुद्ध केलं. केलं की नाही? आता अग्नितत्व जिथे असतं तिथे अग्नीमुळे जो धूर तयार होतो, त्याच्यामुळे ते जर आपल्याला शुद्ध करायचं असेल, तर त्याच्यासाठी वारं पाहिजे. म्हणजे समजा आपण घरामध्ये काहीतरी तळण केलं समजा, आणि ह्या तेलाचा सगळा वास बीस येतोय सगळ्या घरभर. आता आमच्या इथे अमेरिकेत समजा तळण वगैरे केलं तर इथला स्मोक अलार्म चालायला लागतो, चालू होतो, आणि मग त्याच्याने एकदम खूप जोराने आवाज वगैरे येतो. ते अपार्टमेंट्स वगैरे मध्ये राहणारे जे भारतीय लोक आहेत ना, त्यांच्या घरी तर हा प्रॉब्लेम होतोच अनेक वेळा, की सगळ्या अपार्टमेंट हाऊस मधले सगळे लोक एकदम, मग त्यांना बाहेर यावं लागतं, स्मोक अलार्म वाजतो तर, वगैरे वगैरे असं होतं ना. तर त्या अग्नितत्वामुळे जे प्रदूषण होतं त्याला स्वच्छ करण्यासाठी वाऱ्याची गरज पडते. ठीक आहे. आणि वायूच जर प्रदूषित झाला, तर मग काय करायचं? मग तिथे तो वायू तिथनं काढून टाकायचा आणि तिथे आकाश प्रस्थापित करायचं. म्हणजे आकाशाने वायूची शुद्धी शुद्धी होते.
याचा अर्थ काय झाला, की जे स्थूल तत्व आहे, त्याला त्याच्या वरचं जे सूक्ष्म तत्व आहे, ते स्वच्छ करू शकतं. ठीक आहे? तर अशा प्रकारे जेव्हा आपण शुद्धीकरण, 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 शुद्धीकरण करत जातो, त्याच्यानंतर त्याच्यापेक्षाही सूक्ष्म जे आपलं मन, बुद्धी, चित्त, अहंकार आणि मग त्याच्या पलीकडे आत्मतत्व ह्या सगळ्या गोष्टींचा प्रत्यय आपल्याला यायला लागतो. तर ह्या शुद्धीकरणाची गरज किंवा या शुद्धीकरणाचं तात्पर्य याच्यासाठी आहे, की ह्याच्या मागचं जे शुद्ध आपलं आत्मतत्व किंवा आत्मस्वरूप आहे, ते आपल्याला ओळखू यावं आणि ते आपल्याला जाणवावं. आता सध्या काय होतंय, की ह्या सगळ्या 5ही महाभूतांच्या आवरणामुळे आणि त्याच्यामध्ये आपण अडकलेलो असल्यामुळे आपल्याला जे आपलं खरं स्वरूप आहे ते जाणवत नाहीये. आहे ते खरं. त्याच्याशिवाय हे बाकीच्या गोष्टी अस्तित्वात येऊ शकत नाहीत ना. पण आपलं कसं, की जी वस्तू नेहमी आपल्याला अवेलेबल असते, तिच्याकडे आपलं लक्ष नसतं आणि तिची आपल्याला काही किंमत नसते. ही आपली समस्या आहे. म्हणजे आता तू विचार कर, की जसं आता एखादं मी समजा तुला एक पान दाखवलं, म्हणजे साधा एक कागद. तर आता आपण ह्या फोनचं घेऊ उदाहरण, ठीक आहे. तर आता इकडनं बघ, की समजा हा पूर्ण समजा कागद किंवा हे रिकामं असेल, तर त्याच्यावर समजा एक काहीतरी टिंब असेल. तर समजा तुला हे दाखवलं तर आपलं लक्ष कुठे जाईल, की हा जो कॅमेरा आहे त्याच्याकडे जाईल किंवा इथे हा जो स्टार आहे त्याच्याकडे जाईल. असं होईल ना? किंवा एखादा सुंदर चेहरा समजा असला. त्या सुंदर चेहऱ्यावर समजा एक छोटासा पांढरा डाग असला, तर आपलं लक्ष नेमकं त्याच्याकडे जाईल. किंवा आता आपण आकाशामध्ये रात्रीच्या वेळी अनेक तारे बघतो, राइट? तर त्या आकाशामध्ये आपलं लक्ष जातं कशाकडे? आपलं लक्ष त्या ताऱ्यांकडे जातं. पण ते तारे किती आहेत? आकाशाच्या मानाने 0.1% पण नसतील. आकाश किती मोठं आहे? तर ते जे सगळं मोठं सर्वव्यापी आकाश आहे, त्याच्याकडे आपलं लक्षच नसतं. वी टेक इट फॉर ग्रँटेड असं होतं ना. तर हे जेव्हा आपण सगळ्या गोष्टी आपल्या मनातल्या काढून टाकतो किंवा आपल्या मनावर हे जे सगळे अविद्येचे आवरणं आहेत आणि विक्षेप आहेत आपल्या मनामधले, ते सगळे आपल्याला काढायचे आहेत. तर ही सगळी साधना त्याच्याचसाठी आहे. तर तुला आणखीन काही म्हणायचं आहे का? तुझा हात अजूनही वर आहे कारण. हो. बोल. तुम्ही आणि तो आधीचा जो श्लोक बोललात, नैनम हां, छिंदन्ति, तो माझा हां, फेव्हरेट श्लोक आहे. का हां. आणि ते मला गजानन महाराजांच्या पोथीमध्ये पण हा श्लोक आलेला आहे. हो. जेव्हा गजानन महाराज जेव्हा त्या छोट्याशा पलंगावर बसलेले असतात आणि चारी बाजूनी आग लागते, तो प्रसंग. हां. तो आणि मला तेव्हापासून हा प्रश्न पडला, जो त्याचं उत्तर मला अजून मिळालं नाही. सो म्हणून मी आता तुम्हाला हा प्रश्न विचारते, विचार ना, तर पुन्हा की एकदा विचार. की त्यांनी असं म्हटलंय, हा जर का तो जो कोणी गोसावी आलेला असतो त्याला म्हटलं, की तू जर का हा श्लोक तुला खरंच येतो आणि तू खरंच जर का त्याचं उच्चारण नीट करू शकतो, तर हा हा पलंग जो आहे तो जळणार नाही. बरोबर? तो हे खरंच असं आपल्याबरोबर होऊ शकतं का? म्हणजे नुसत्या करेक्ट प्रोनाउन्सिएशननी किंवा पॉझिटिव्ह माइंडसेटनी जर का असं काहीतरी म्हटलं, तर खरंच असं काही होणार नाही. असं पॉसिबल आहे का? हा प्रश्न मला ऐकून करून पहा ना प्रयोग. म्हणजे स्वतःच्या पलंगाला आग नको लावू प्लीज. पण अनेक गोष्टींच्या आगीमुळे आपण तप्त असतो. तर त्यांची झळ आपल्याला पोहोचू नये याच्यासाठी आपण समजा काही साधना केली, तर त्याचा परिणाम पॉझिटिव्ह होतो याच्याबद्दल काही शंकाच नाही. म्हणजे आता गेले वर्षभर ही कोरोनाची परिस्थिती आहे. त्या परिस्थितीमध्ये सगळ्यांनाच कोरोना झालेला आहे असं नाहीये. सगळ्यांना होईलच असंही नाहीये. काही लोकांना झालेलं आहे, त्याच्यातनं ते बरे झालेत असेही आहेत. परंतु तो झालेला असताना किंवा ते बरे होत असताना त्यांची मनस्थिती कशी होती, हे बघणं महत्वाचं. तर ज्यांना आपल्या शुद्ध आत्मस्वरूपाची झलक जरी मिळालेली असेल आणि झलक जरी नाही मिळाली असेल तरी हरकत नाही. परंतु त्याच्यावर जर आपली पूर्णपणे अढळ निष्ठा असेल, तर आपण कोरोनानी बाधित असताना सुद्धा आपलं मन पॉझिटिव्हच राहील, सकारात्मक राहील, राहायला पाहिजे. आणि असं होतं खरं. म्हणजे एक आमच्या नागपूरला एक त्यांचं नाव आता मी विसरलो, पण ते त्यांना चॉकलेटचे काका म्हणायचे, चॉकलेट काका. कारण की ते मुलांना कधीही समजा प्रभात फेरी वगैरे निघाली, तर तिथे किंवा चांगली काही कामं केली लोकांनी, तर त्यांना जाऊन ते चॉकलेट द्यायचे. म्हणजे असं बक्षीस गंमत म्हणून. तर ते आता 82, 83, 84 काहीतरी वर्षांचे होते. तर त्यांना कोव्हिड झाला.
तर त्यांना घेऊन गेले हॉस्पिटलमध्ये. तर तिथे गेलेले असताना त्यांना असं लक्षात आलं, की एक कोणीतरी 40शीतला एक युवक आहे, की त्याला पलंगाची गरज आहे. तर त्यांनी डॉक्टरांना सांगितलं, की "हे बघा, मी तर आता 83-84 वर्षाचा झालेलो आहे. पण मला काय, मी जगलो, मेलो काय, मलाही काही फरक पडत नाही आणि इतरांनाही काही फरक पडत नाही. तुम्ही असं करा, की माझ्या वाटचं माझ्यासाठी जो पलंग आहे, तो तुम्ही ह्याला द्या आणि मी मेलो तर काही पर्वा नाही." असं करून त्यांनी सही करून पत्र दिलं. मग ते घरी आले आणि 2 दिवसानंतर त्यांनी देह सोडला. म्हणजे कसं, की त्या देहाची आसक्ती नव्हती अजिबात. म्हणजे मला कोव्हिड झालाय, अरे बापरे! आता माझं कसं होईल? वगैरे, वगैरे अशी काहीही कल्पना त्यांच्या डोक्यात आली नाही. म्हणजे कोव्हिड झाल्यामुळे मनुष्य दुःखी होतो, असं काही नाही आहे. कोव्हिड झाल्यामुळे जर आपण त्याला घाबरलो किंवा आपण त्याला घाबरलोच नाही आणि जर आपल्याला हे माहिती असलं, की हा देह जो आहे, हा म्हणजे मी नाहीये आणि ठीक आहे, आता मी 84 वर्ष, 83 वर्ष देह ठेवलेला आहे. पुष्कळ आयुष्य जगलो मी. माझं सहस्त्र चंद्रदर्शन झालेलं आहे. मला या देहाबद्दल काही फारशी आसक्ती नाहीये. त्यामुळे ठीक आहे, माझा गेला तर गेला. परंतु हा जो 40शीतला युवक आहे, त्याचं तर पूर्ण आयुष्य त्याच्यासमोर आहे. तो समाजासाठी काहीतरी चांगलं करू शकेल. त्यांनी करावं. त्याला हा पलंग मिळावा. असं झालं. म्हणजे कसं, की त्यांनी आप-परभाव त्यांचा गेला. असंही होऊ शकतं. तर असं आहे. माझे मित्र तिथे डॉक्टर प्रशांत भांडारकर ते आत्ता जस्ट आलेत. ही सगळी कथा मी त्यांचीच सांगितली. कारण की त्यांना स्वतःला कोव्हिड होऊन गेलेला आहे. ते स्वतः डॉक्टर आहेत. परंतु ह्या सगळ्या अनुभवातनं जाताना त्यांची मनस्थिती कशी होती याचं वर्णन मी करून सांगितलं. तर डॉक्टर प्रशांत भांडारकर, आपण जर 1-2 शब्द बोललात तर मला बरं वाटेल. नमस्कार. बोला. नाही, कुठल्याही परिस्थितीत जी काही मनात तरंग उठतात भावनेचे, अं, किंवा समस्येचे, त्याला आपल्याला पूर्णपणे सामोरं जायला पाहिजे. तर काळजी करणं, स्पेशली दुसऱ्याबद्दल काळजी असणं. आता मला जरा फॉर्च्युनेटली माझा कोरोना थोडा माइल्ड होता आणि माझ्या बायकोचा कोरोना सिव्हिअर होता. ती पण डॉक्टर आहे आणि मी तिला घरीच मॉनिटर करत होतो. पण ती रात्री 2 वाजता वगैरे मी तिच्याकडे बघत राहायचो. बापरेचा श्वास व्यवस्थित चालू आहे की नाही? कारण तिचं सॅच्युरेशनही कधी-कधी बॉर्डर लाईन असायचं. तर एक मग शेवटी काय की ठीक आहे, कोणावर तरी भार सोपवून मग मी झोपायचो. पण मला सुदैवाने खूप त्रास नव्हता. पण तू म्हणालास तसं पॉझिटिव्ह निगेटिव्ह ह्या भावना मी रोखत नाही. कारण मला माहिती आहे की आपल्या माइंडला जे प्रोग्रॅमिंग झालंय त्यानुसार ह्या भावनेचे तरंग, समस्येचे तरंग मनाच्या पटलावर उमटतात. तर त्याला सगळ्यात उत्तम उपाय म्हण, सोल्युशन म्हण किंवा या सगळ्यापासनं फ्रीडम म्हणजे स्वतंत्र होणं, त्याला सगळ्यात उत्कृष्ट म्हणजे हा साक्षी भाव. मिअर विटनेस. मिअर विटनेस असल्यावर मीपणाची भावना खूपच दुबळी होऊन जाते आणि किंबहुना नाहीशीच होते म्हण. तर त्यामुळे मी दुःखी असलो तरी मी त्याच्यापासनं मुक्त आहे. मी थोडासा भ्यायलेला असलो त्याच्यापासूनही मुक्त आहे. भीतीशी झगडणं आणि त्याला कसे करून त्याच्यावर मात करणं ह्याच्यापेक्षा भीती समोर असताना त्याच्यापासून मुक्त असणं हे जास्त मूलभूत आहे असं मला बरोबर वाटतं. आहे. आणि हे पहा, ते समजा आणि आपण ते साक्षी भावानी उतरतं. बोल. करेक्ट. तर आपण समजा अशा प्रकारे समजलो, तर मग काय होईल, की जर आपण मुक्त असलो, तर तेव्हा ठीक आहे, दुःखाचा प्रसंग येईल. म्हणजे ह्याच्याबद्दल आपण एक 2-3 आठवड्यापूर्वी चिंतन केलं होतं, की शीतोष्ण विषय स्पर्श सुख-दुःखात घालिती, करी सहन तू सारे, येती जाती अनित्यते. हां. मात्रा स्पर्शास्तु कौंतेय, शीतोष्ण सुख दुःखदा, आगमापायिनो नित्या स्थान स्थितिक्षस्व भारत. त्यामुळे ह्याच्याकडे जेव्हा आपण अशा प्रकारे ॲज अ विटनेस साक्षीभावाने जेव्हा बघतो, तेव्हा
आपण त्याच्या पुढे जातो. म्हणजे आपल्याला हे लक्षात येतं, की सुखाला पण मी प्रकाशित करतोय, दुःखाला पण मी प्रकाशित करतोय. ही सुख-दुःख माझ्यामध्ये येतायत आणि जातायत. मी सुखीही होत नाही आणि मी दुःखीही होत नाही. आय एम मिअरली अ विटनेस. तर हा साक्षीभाव जर आपण नेहमी ठेवू शकलो, मेंटेन करू शकलो, तर काय होईल, की सुखाचे दुःखाचे प्रसंग येतील. म्हणजे करोना येईल आणि करोना जाईल. म्हणजे आता काय ठीक आहे, की करोना मला झालेला आहे. मला देवाच्या कृपेने माईल्ड आहे. पण माझ्या बायकोला थोडा जास्त सिव्हिअर आहे. तर त्याच्यासाठी काय करायचंय, की तिची जी काळजी मला घेणं भाग आहे, ती मी घेणार आणि ती आपण घेतली. त्याच्यामुळे ह्या परिस्थितीतून आपणही बाहेर निघालो, बायकोही बाहेर निघाली. आता सगळं ठीक आहे. म्हणजे करोना ही परिस्थिती आहे, पॅन्डेमिक आहे, सगळीकडे ही महामारी सुरू आहे वगैरे सगळं ठीक आहे. इट्स ऑल गुड. ओके. पण त्याच्यातनं आपण करायचं काय? त्याच्यातनं आपण शिकायचं काय? हे जर आपण शांतचित्ताने, साक्षीभावाने आपल्याला त्या परिस्थितीतून दूर घेऊन जाऊन जर बघितलं आणि केलं, तर जे काही व्हायचंय ते होईल. परंतु त्याचा परिणाम आपल्यावर होणार नाही. असं होईल. बरोबर. एक्स कारण काय की समोर दुःखाचा प्रसंग आहे आणि मी त्याच्यात हसायला पाहिजे. कीप ऑन स्माइलिंग. कधी कधी आपण व्हॉट्सअपवर कीप स्माइलिंग. हो. अरे बाबा, दुःखाच्या प्रसंगात रडू आलंच पाहिजे. तेवढं संवेदनशील आपण असायलाच पाहिजे. दुःख आणि त्याच्या पलीकडे जाऊन आपण ठीक आहे, आम्ही डॉक्टर आहे, आमचं कर्तव्य आहे, आम्ही लोकांचं शारीरिक दुःख दूर करतो. पण दुःखाच्या प्रती संवेदनशील असलंच पाहिजे. आणि शेवटी साक्षीभावानी तू म्हणालास तसं दुःख आणि सुख, मुक्ती ही फक्त दुःखापासून मिळेल आणि सुखापासून त्याला मी कवटाळून बसेल असं होणार नाही. बरोबर पण आहे. आपली गल्लत तिथे होते की मला कुठल्याही परिस्थितीत दुःख नको, पण सुख सुख पाहिजेच आहे. हां. त्या सुखाच्या कवटाळण्यातच दुःख अभिप्रेत आहे. करेक्ट. त्याच्यात त्याचं करेक्ट. बीज बीज त्याच्यात रोवलेलं आहे. तर त्यामुळे मुक्ती ही सुख आणि दुःखापासून एकत्र एकाच वेळेस एकदम मिळते. एकापासून मुक्त आणि एकाला कवटाळून बसणे हे शक्य नाही. हे शक्य नाहीये. बरोबर आहे. एक्झॅक्टली बरोबर आहे. आता प्रज्ञाने हा प्रश्न विचारलाय, की ठीक आहे, हे सगळं मला समजलं. पण हाऊ डू यू कनेक्ट दॅट विथ द अर्लियर श्लोक? तर अर्लियर श्लोक म्हणजे कुठला? शस्त्रेण चिरति ह्यासं, नैनम शिस्त्र नैनम छिंदन्ति. नैनम छिंदन्ति शस्त्राणि. तर आता बघ ना, तू विचार कर ह्याच्यावर, की आकाशाचं जर आपण चिंतन केलं, तर काय होईल? की आकाशामध्ये कधी-कधी वादळ येतं आणि कधी-कधी छान झुळूक पण येते. आकाशाला त्याचा काय फरक पडतो? तर त्याचप्रमाणे माझ्या आयुष्यामध्ये कधी दुःखाचा प्रसंग येईल, तर कधी खूप चांगला प्रसंग येईल. हं. म्हणजे समजा आपल्याकडे एक दिवस सकाळी पाणी नाही आलं किंवा दूधवाला नाही आला किंवा कामवाली बाई नाही आली, तर आपल्याला किती दुःख होतं. परंतु आता आपण सत्संग करतोय, त्याच्यात आनंद होतोय. पण ह्या आनंदाला सुद्धा आधार देणारा मीच आहे आणि त्या दुःखाच्या प्रसंगाला देखील आधार देणारा मीच आहे. हे जेव्हा आपल्याला कळतं ना, तेव्हा काय होतं, की ठीक आहे, आनंदाचा प्रसंग येतो, परंतु आपण त्याच्यामध्ये हुरळून जात नाही. आणि मग दुःखाचा प्रसंग येतो, मग ठीक आहे, आता आलाय दुःखाचा प्रसंग, करायचं काय? ठीक आहे, माझा करोना माईल्ड आहे, माझ्या बायकोचा सिव्हिअर आहे, मी हिचं काय करतो, तिला जे काही करून द्यायचं असेल ते. आणि मग त्याच्यानंतर जसं ह्यांनी सांगितलं, की कुठल्यातरी एका शक्तीवर विश्वास ठेवून, श्रद्धा ठेवून मी झोपतो. असं होतं. तर ही जी शक्ती आहे, ते खरं स्वरूप आहे आपलं. तो काही देव मी बाहेरचा कुठे नाहीये. मी तुला एक सुंदर गमतीदार सगळ्यांनाच आवडेल असा प्रसंग सांगतो. सांग, सांग, जरूर सांग. माझी छोटी मुलगी 9वीत वगैरे होती. ती हिमालयात ट्रेकिंगला जाणार होती आणि अर्थातच माझ्या बायकोला म्हणजे तिच्या आईला काळजी वाटली. अच्छा, माझी बायको सुद्धा तिने क्रिया घेतलेली आहे. क्रिया दीक्षा तिचे गुरु आहेत परमहंस योगानंद. तर अतिशय गाढ श्रद्धा आणि सकाळ संध्याकाळ ध्यान करणे, ध्यानधारणा. ती म्हणे की बापरे म्हणे, आता तिचे आपण इथे असतो म्हणे घरी, सगळं आपण इतक्या मुलांची आपण काळजी घेतो. पण ती म्हणे ती एकटी चालली, इतकी छोटी आहे, तिथे हिमालयात चालली, ट्रेकिंगला झाली. मी तिला म्हटलं, तू या घरात तू तिची काळजी घेते हे का समजते? तिच्या भाषेत मी तर इथे सुद्धा तू कितीदा सांगते गुरु आहे, गुरु आहे, गुरु आहे. म्हटलं गुरु तुझी माझी काळजी घेतात, तुझी काळजी घेतात, तुझ्या मुलीची काळजी घेतात. घरात ते काळजी घेतात, तिथेही तेच घेतील. घरात मी भाव आणि तिकडे मात्र कोणी दुसऱ्याने घ्यावी. तर तेव्हा तिला एकदम ट्यूब पेटली. अरे म्हणे, हो मी विनाकारण काळजी करते म्हणे. करेक्ट. घरात घरात सुद्धा मीच काळजी करत नाहीये. घरात काळजी घेणारा, कराविता कोणी ओरच आहे.
तर आम्ही सगळे रिलॅक्स झालो. तर तसंच Correct. आहे. असं व्हायलाच पाहिजे. आपण कसं असतं बा, मी हे उदाहरण कदाचित ह्याच्याआधी दिलं असेल, की आपण जेव्हा घरनं जातो स्टेशनवर आणि मग रेल्वेमध्ये बसून समजा आपण नागपूरहून पुण्याला चाललोय फॉर एक्झाम्पल, तर आपण सुटकेस हातामध्ये धरून आणि गाडीत चढू. पण मग गाडीत चढल्यानंतर सुटकेस हातामध्ये धरून ठेवण्यामध्ये काय शहाणपण आहे? मग आपण ती गाडीमध्येच ठेवून देऊ ना, त्याच्या फ्लोअरवर म्हणा किंवा त्याच्या वरच्या कप्प्यामध्ये, राईट? तर हा आपल्या सगळ्यांचा प्रॉब्लेम आहे. म्हणजे ही समस्या आहे, की आपल्याला हे माहिती आहे, आपण थिअरेटिकली सगळं शिकलेलो आहे, की आपल्या सगळ्यांची काळजी भगवंत स्वतः घेत आहेत. म्हणजे भगवंतांनी 9व्या अध्यायामध्ये सांगितलंय, "अनन्याश्चिंतयन्तो मां ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्." राईट? तर भगवंतावर आपला विश्वासच नाही. आपण गाडीमध्ये चढल्यानंतरही सुटकेस आपल्या हातात धरून ठेवण्याचा आग्रह धरलेला आहे. ह्याला काय करणार? पण तो कशामुळे येतो? तो ह्या संस्कारांमुळे. इतके अनेक जन्मांचे जे संस्कार झालेले असतील, की आपण हा देह आहोत. हा देह म्हणजे मी. हा जीव म्हणजे मी. देहबुद्धी आणि जीवभाव ह्या दोन्हींचं निराकरण करणं हा गीतेचा खरा अर्थ आहे. मग ह्याच्यामध्ये त्यांनी युद्धाला प्रवृत्त केलं किंवा भक्तीला प्रवृत्त केलं आणि अमुक केलं आणि तमुक केलं असं अजिबात नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण ह्या सगळ्या चिंतनातनं शिकायला पाहिजे आणि शिकण्याचा प्रयत्न करतो. तर जेव्हा केव्हा हे गीतेचं सगळं पुस्तक संपेल, म्हणजे आता हे तर अगदीच छोटं पुस्तक आहे रे, गीतेचं अगदी गीता ही छोटी गीता आहे माझ्याजवळची विनोबांची. तर ह्याच्यातले आता किती 2 अध्याय आणि 23 श्लोक झाले, राईट? आपल्याला पूर्ण 18 अध्याय आणि टोटल 700 श्लोक करायचे होतील केव्हा तरी. तोपर्यंत आपण हे असं जे चिंतन आहे हे आपण करत राहू. तर लेट अस सी. 1 मिनिट थांब. प्रज्ञा म्हणते की तिला दुसरं काहीतरी म्हणायचंय. प्रज्ञा सांग, तुला काय म्हणायचंय? ते तुम्ही आता जे म्हणालात ना, की त्याच्याशी मी सगळ्या गोष्टींशी अग्री करते. हा. बट डोंट गेट मी रॉंग, की मी ह्या सगळ्या गोष्टी जे तुम्ही सांगितल्या ते म्हणजे मला मान्य नाही. मी तुम्हाला मागे आपण याबद्दल डिस्कशन केलं होतं, की व्हॉट ऑल थिंग्स दॅट आय हॅव ऑल्सो गॉन थ्रू इन माय लाईफ अँड हाऊ डिड आय ओव्हरकम. सो मी पण हे स्वतःहून मानते, की आपली जी लोक असतात, आपल्या ज्या गोष्टी असतात त्यांची मी काळजी करत नाही. म्हणजे काळजी करत नाही ॲज इन काळजी घेत नाही असं नाही. बट आय एम नॉट वरीड फॉर देम बिकॉज मी असं स्वतःला सांगते दॅट देअर इज समथिंग बिगर दॅन अस विच इज टेकिंग केअर ऑफ ऑल ऑफ अस. सो आपण जे असं म्हणतो ना, की अरे आला नाही, अरे गेला नाही, अरे असं काय झालं असेल, अरे फोन नाही आला. सो जरी असं मनात आलं तरी त्याच्यावरती पॉझिटिव्ह विचार करणे, नो एव्हरीथिंग इज फाईन. समटाईम्स नो न्यूज इज ऑल्सो गुड न्यूज. तुम्ही जे आतापर्यंत चिंतन केलं त्याला मी पण मानते. बट माझा प्रश्न बेसिकली तो होता, की तो श्लोक जो आहे, तो आपण जसाच्या तसा अप्लाय करायचा का नाही? आता त्याचं तुम्ही मला एक्सप्लेनेशन द्या. ठीक आहे. तर हा जो श्लोक आहे, की हा जसाच्या तसा आपण इम्प्लिमेंट करायचा किंवा नाही, ह्याच्याबद्दल तुझ्याजवळ काही चॉईस आहे का? विक्रम, श्लोक काय मला मी थोडा श्लोक लेट सांगितलं, जॉईन झालो. नयनम छिंदन्ति शस्त्राणि शस्त्रे न चिरिति ह्यास ह्यास अग्नी न जाळीतो पाणी न भिजवी ह्यास ह्यास वारा न वाळवी. अरे बाबा, त्या आत्म्याला ह्या 4 गोष्टींमुळे फरक पडत नाही. तुम्ही फरक पडतोय असं मानलं किंवा असं तुम्हाला वाटत असलं, असं व्हावं असं वाटत असलं तरी ते होऊ शकत नाही. हे बघ, इफ यू लाईक इट, इफ यू वॉन्ट इट, इफ यू बिलीव्ह इट or not, you are divine and you are शुद्ध आत्मस्वरूप. तू जर स्वतःला त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काही समजून घेतलेलं असेल तर सॉरी, तसं होऊच शकत नाही. हा प्रॉब्लेम आहे. तर आपण स्वतःला जे आहोत त्यापेक्षा दुसरं भलतंच काहीतरी समजलेलो आहोत, समजून घेतलेलं आहे आणि त्याच्याशी आपण आसक्त आहोत. हे जे आपण समजून घेतलेलं आहे, हे असं आपण चुकीची समजूत करून घेतलेली आहे. ही समजूत चुकीची आहे. आपण वाटलं आपल्याला तरी सुद्धा आपण आकाशाला कापू नाही शकत. त्याला ओलं करू शकत नाही, त्याला जाळू शकत नाही आणि वाऱ्याने वाळवू शकत नाही. आपलं शुद्ध आत्मस्वरूप एक्झॅक्टली तसंच आहे. आपण त्याच्या व्यतिरिक्त स्वतःला जेव्हा जे काही आहे असं समजतो, हे चुकीचं आहे. तर हे सांगण्यासाठीच सगळं हे शास्त्र आहे. तर अनिल आपटे म्हणजे अपर्णाताई, आपल्याला काहीतरी म्हणायचं होतं, तर आपण अनम्यूट करा स्वतःला आणि बोला, काय म्हणताय? मला एवढंच म्हणायचं होतं की ह्या चारही 5वा 6वा झाला आपला अध्याय, याच्यात कृष्णाला अर्जुनाचा जो अहमभाव आहे किंवा मी करतो आहे
हा सोडायसाठी सांगितलेला प्रकार आहे. करेक्ट. म्हणजे हं, बरोबर आहे. की अगदी बरोबर आहे. म्हणजे अर्जुनाला असं वाटतंय, की मी लढाई करतोय, मी मारणार आहे माझ्या लोकांना, मी करतोय. जो देहभाव आहे किंवा करतो मी, करता आहे, तो सोडायसाठी, तो तुझा अहंभाव आहे, तो सोडून तू काम कर, हे सुचवायचं आहे. बरोबर हं, आहे. एक्झॅक्टली. तर आता आपण जे म्हटलं ना, की हं, देहबुद्धी आणि जीवभाव या दोन्हींचं निराकरण करण्यासाठी ही गीता हं. आहे. अशा प्रकारे गीता मला समजलेली आहे. आणि हे सगळं जे चिंतन आहे ना, हे सगळं चिंतन ह्या 2 गोष्टींसाठीच होणार आहे, होत राहणार आहे. तर आता आपण या ठिकाणी इथे थांबू, कारण की आपला तास संपलेला आहे. परंतु आपण पुढच्या शनिवारी अवश्य भेटू. तर त्यामुळे इथे आपण इतक्या वेळ माझं सगळं बोलणं आणि आमचे मित्र आलेत प्रशांत भंडारकर, त्यांचंही बोलणं ऐकून घेतलं. तर मला आनंद आहे आणि आपण पुन्हा पुढच्या शनिवारी परत भेटू. नमस्कार.